तर 300 कोटींच्या जमीन खरेदीसाठी पार्थ पवार यांच्याकडे पैसा आला कुठून? पार्थ पवार यांच्या कंपनीकडे अवघं 1 लाख रुपयांचं भांडवल आहे। 3 वर्षात कंपनीकडे इतका पैसा कुठून आला असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। तसंच पार्थ पवार यांनी सरकारची जमीन खरेदीची हिम्मत केली कशी असाही प्रश्न आता विचारला जातोय। तर पुन्हा एकदा जाणार आहोत आपण आपल्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, अद्याप त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाहीये, हा तर महत्त्वाचा मुद्दा आहेच, मात्र त्याहीपेक्षा आणखी महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पार्थ पवार यांच्या कंपनीकडे अवघं 1 लाख रुपयांचं भांडवल असताना त्यांच्याकडे इतका पैसा कुठून आला, 3 वर्षात कंपनीकडे इतके पैसे कसे आले आणि त्याचबरोबर सरकारचीच जमीन त्यांनी खरेदी केली त्याची हिम्मत त्यांच्याकडे कशी आली, असे असंख्य प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत। नक्कीच या संदर्भात झी 24 तासने देखील पार्थ पवार यांना प्रश्न विचारले होते, तेव्हा त्यांनी मात्र ट्रान्झॅक्शनवरती बोलताना खरं तर चुप्पी साधली। यावरती त्यांनी अनौपचारिक बोलताना सुद्धा काहीही माहिती दिलेली नव्हती। आमचं हे व्यक्तिगत संपूर्ण प्रकरण आहे, आम्ही याच्यावरती काही भाष्य करणार नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं। मात्र खरं तर हाच प्रश्न आता प्रत्येक जण विचारतायत की 300 कोटींचा जो त्यांनी ट्रान्झॅक्शन केलेला आहे किंवा जमीन खरेदी करतात यासाठी पैसा नक्की कुठून आला, एवढा पैसा पार्थ पवार यांच्या कंपनीकडनं कुठून आला, हा सवाल अर्थात विचारला जातोय आणि ते विचारणं सुद्धा खूप गरजेचं आहे। आणि याविषयीच पार्थ पवारांना जेव्हा विचारलं गेलं तेव्हा मात्र त्यांच्या वकिलांकडनं किंवा त्यांच्याकडनं कोणतंही उत्तर जे आहे ते दिलं गेलं नाही आणि त्यांनी यावरती सुद्धा चुप्पी साधलेली होती। आता खरं तर एक एक प्रश्न समोर येतात, म्हणजे काल जेव्हा आपण बातमी दाखवली तेव्हा जे शेतकरी आहेत त्यांनी तर खरं तर पुरावे घेऊन ते आपल्या प्रतिनिधीकडे आलेले होते। आता एक एक करणं खरं तर कशा पद्धतीने लोक पुढे येतात आणि या संदर्भात बोलतात हे मात्र पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी, पार्थ पवार यांनी सरकारची जमीन खरेदीची हिम्मत केली कशी असा सवाल आता विचारला जातोय। त्याचबरोबर पार्थ पवार यांची जी अमेडिया कंपनी आहे त्यांच्याकडे अवघं 1 लाख रुपयांचं भांडवल असताना 3 वर्षात त्या कंपनीकडे इतका पैसा आला कुठून, याचंही उत्तर या संपूर्ण महाराष्ट्राला हवंय। तर धन्यवाद सीमा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।